महाराष्ट्रातला काय कल आहे, त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही. जर तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता, रँडमली 1000 लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रियाताई सुळे किमान 1.5 लाख मतांना जिंकतील. आपण पहा, किमान 1.5 लाख मतांना जिंकतील. शिवसेनेचा 18चा आकडा कायम राहील. काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन घडवते. महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये नाही, बऱ्यापैकी मी महाविकास आघाडीचं काम हे जे एक्झिट पोल आहे त्यात बऱ्यापैकी सगळ्या एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये 35च्या पेक्षा जास्त जे माहिती सांगत होते की आम्ही 40% जास्त, त्या सगळ्यांना फक्त 20 ते 23 जागा दाखवलेल्या असतील. मी काय पाहिलेलं नाही ते, कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही. त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल. तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल. मी इतकं सांगेन, आम्ही किमान 30 ते 35 जागा आम्ही जिंकतो आहे. त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे, ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता, करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंटसाठी आम्हाला तपस्या आणि साधना करावून कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता पक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे. नाही, मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन. मी बोलणारच आहे त्याच्यावरती. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमचं सुद्धा अख्खं आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलं आहे. मला माहिती आहे. तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक, आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत. जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील आणि उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जागा जिंकते. हा खरा एक्झिट पोल आहे.